काय ना भावना, साधारणपणे आपल्या घरात डोहाळ जेवणापर्यंत फार काही आपण करत नाही, पण आता तुम्ही तू आणि सिद्धूने तुमच्या बाळाकरता इतकं सोसलंय आणि आता कसं सगळं व्यवस्थित आहे, डॉक्टरनी सांगितलंय काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये, तेव्हा म्हटलं की हा क्षण साजरा करायला पाहिजे. हो, कोणीतरी आपल्या घरची पद्धत विसरलंय ना. काय आहे की नात्यापेक्षा इगोला जास्त महत्व देते कोणीतरी. मग ठीक आहे, त्या व्यक्तीला जाऊ दे, आपणच सेलिब्रेट करूया. अगं आज स्पेशल केक आणलाय. अरे वा, पण ठीक आहे, आपणच कापूया. काय रे वेंकी? हा चला चला. हो ना, मग काय करणार आता? नाहीतर आजोबा, माझ्याकडे एक आयडिया आहे. मी फोनवर बाबाचा फोटो लावते आणि मग आपल्या सगळ्यांना वाटेल की बाबा आपल्या सोबत आहे. हा, छान आयडिया. हा, ही आयडिया चांगली आहे. चला चला मग केक कापूया. कट करूया. या, चला चला. चला चला केक कट करूया आता. चला चला. काय बघतोस माझ्याकडे? हा, नाही, आधी केक कट कर, मग मीच तुला बघणार आहे. अगं लक्ष्मी, काय ग तू पण? कापते कापते. हे घ्या गुंड्याचं आणि हे हिचं. बघ सुपर सासू, तू बेस्ट फ्रेंड मानतेस ना मला, तरी सुद्धा भांडलीस माझ्याशी. वा, भांडलं कोण? आरोप कोणावर? हो पण मी वागतो ना कधी लहान मुलासारखा वेड्यासारखा. तू 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 कान पकडून का नाही समजवलंस मला? नाही, चुकलंच माझं. तेव्हा कान नाही धरला, आता मात्र नक्कीच धरणार आहे. आणि आता तोपर्यंत कान सोडणार नाही जोपर्यंत तू शपथ घेत नाहीस, वचन देत नाहीस की यापुढे सुपर सासूशी भांडायचं नाही, अबोला धरायचा नाही. हो हो हो, मी वचन देतो की मी कधी अबोला धरणार नाही, पण कान सोडणार आता. बस बस बस. नाही, असं कसं कान सोडेन मी? अगं हळू 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 लक्ष्मी. कधीच भांडायचं नाही, वचन दे आधी मला. हो हो हो, मी कधीही भांडणार नाही तुझ्याशी. तुझी मुलगी जरी रुसली ना तुझ्यावर, तरी सुद्धा मी रुसणार नाही. मी वचन देतो, मी कायम तुझ्यासोबत असेल. कान सोडता बस. लक्षात ठेवायचं आहे हे. बघा, सिद्धू. अरे सिद्धू, सॉरी ना यार. अहो, मला माहिती आहे सिंचना तुमची मोठी बहीण आहे, पण तरी सुद्धा तुम्ही तिच्यावर हक्काने रागवू शकता, चिडू शकता, पण तिच्याशी बोला ना. तुम्ही बोलत नाहीये तर तिचा चेहरा बघा कसा झालाय. बघा केवढासा चेहरा आहे. बोला ना. सिद्धू प्लीज, आय एम रिअली सॉरी. तुला हवं तर मी माझे कान पकडते आणि उठाबशा काढते. बस बस बस, इतकं काही करायची गरज नाही. Actually, range नव्हती फोनला. So yeah, we'll discuss about it. काम डाऊन जानू, काम डाऊन. काहीही झालेलं नाहीये. जयंतने काहीही बघितलेलं नाहीये. शांत हो, शांत हो. काही करून आता या कॅमेऱ्याची जागा बदलावी लागणार आहे.
काय मॅडम, आज एक दिवस प्रचारातून सुट्टी घेतली तर लगेच करमत नाही वाटतं. लोकांना भेटता आलं नाही म्हणून मनातल्या मनात अख्खा प्रभागच पालथा घालणार की काय आता. एक दिवस आराम चालतो अगं, बास करते. असं कसं आराम करून चालेल? तुम्ही आणि आपल्या पक्षाने इतका विश्वास टाकलाय माझ्यावर. बरं बोल, काय करतेस काय अगं, कसला विचार करतेस हो? सिद्धिराज, आपण महिला वर्गासाठी बचत गट सुरू केला. त्यानंतर त्या सोसायट्यांमध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण बैठका पण घेतोय. व्यापारी वर्गाला पण आपण आता इन केलंय. पण काहीतरी खूप मोठं मिसिंग आहे असं वाटतंय मला. मिसिंग? काय मिसिंग आहे अगं? पण बाहेर इतकी हवा आहे तुझी, इतके कौतुक करतायत लोक, तुझं नेतृत्व मानतायत अगं. ते आता त्या नावावर लागलेला बट्टा सुद्धा पुसून निघालाय. हो, पण अजूनही तरुणाई म्हणजेच आपली यंग जनरेशन आपल्यापासून खूप लांब आहे सिद्धिराज. हे बघा, म्हणजे 18 ते 30 या वयोगटातला जो आपला मतदार वर्ग आहे ना, तो कुठल्याही एका विचारसरणीला बांधलेला नाहीच आहे. म्हणजे तो सोशल मीडियाशी खूप कनेक्टेड आहे बरं का. सोशल मीडियावर जर का कुठली गोष्ट असेल तरच ती त्यांना खरी वाटते. म्हणजे जुन्या पद्धतीची भाषणं किंवा पत्रकं या सगळ्यांनी ना त्यांना काही फरक पडत नाही. आणि अशा लोकांना आपल्याला आपल्या जवळ करावं लागेल. म्हणजे तो मतदारसंघ आपल्याला आपल्याकडे वळवायचा आहे. नाही, बरोबर आहे तुझं. पण आता हे जे सोशल मीडियाचं जनरेशन आहे ते आणि आपला जनसेवा पक्ष यांना आपण एकत्र कसं काय जोडणार? म्हणजे त्या जनरेशनला नेमकं काय आवडतं काय नाही आवडत हे कसं काय कळणार आहे आपल्याला? तेच तर गेल्या 1 तासापासून हे बघतीये मी. काय कसली व्हिडिओज आहेत? हे बघा, म्हणजे आता ही जी सगळी तरुण मुलं आहेत ना, ती कधीतरी संध्याकाळी किंवा पहाटे उठून एखाद्या टेकडीवर जातात किंवा कट्ट्यावर जातात आणि तिथे जाऊन ते सगळे टाइमपास नाही करत, तर तिथे जाऊन ते भजन जॅमिंग करतात. काय भजन जॅमिंग म्हणजे गिटारच्या ट्यूनवर ही सगळी मुलं एकत्र येऊन ना आपले पारंपरिक अभंग, ओव्या त्यांच्या स्टाईलमध्ये गातात, म्हणजे मॉडर्न स्टाईलमध्ये. आणि सध्या हे व्हिडिओ सुद्धा खूप फेमस आहेत बरं का. म्हणजे हे बघा ना, त्यांच्या व्हिडिओज ना किती व्ह्यूज आहेत, किती लाईक्स आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती शेअर केलाय बघा ना तो व्हिडिओ. मिलियन्स मध्ये गेलंय ते सगळं. खरंच का? कमाल कल्पना आहे गई. म्हणजे बघ ना, शेकडो वर्षांपूर्वी आपल्या संतांनी रचलेली अभंग, आपली संस्कृती, आपली परंपरा, हे सगळं घेऊन त्याला एक तो काय म्हणतो मॉडर्न टच दिलाय. त्यामुळे काय आपलं ते आजचा तरुण आहे ना ते सुद्धा याच्याशी कनेक्ट होईल. खरंच कमाल आयडिया आहे गई. बरोबर आहे तुमचं. आणि म्हणूनच मला आपल्या तरुणाईला आपल्याकडे वळवण्यासाठी असाच कुठला तरी एखादा प्रोग्राम करायचा आहे. म्हणजे एखादं भजन जॅमिंग, जेणेकरून ही सगळी तरुण मंडळी आपल्या पक्षाशी जोडली जाईल. म्हणजे आपण आपल्या पक्षाच्या बॅनर खाली असा एखादा इव्हेंट अरेंज करू शकतो का? म्हणजे एखादं भजन जॅमिंग वगैरे प्लॅन करूया, जिथे ना राजकीय भाषण वगैरे असं काहीही होणार नाही. फक्त तरुण, म्युझिक आणि पॉझिटिव्ह एनर्जी.